नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि हे आरटीओवाले लाच खातात, पैसे खातात। आणि आज मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, आरटीओ अधिकाऱ्यांनो, तुम्ही जे कामं करताना ते गोरगरिबांना लुटून कामं करता, कोण बोलत नाही तुम्ही म्हणतासा। आणि सगळे आरटीओवाले म्हणतात ते मोकाशी काय मिशावाला झोळं छाप आहे, ते आमचं काय करू शकतंय। पण आरटीओवाल्यांनो हे लक्षात ठेवा, तुमच्या नोकऱ्या घालवू शकतो आणि पोट्यानं ऑर्डर येत असतात। आणि आता सगळ्यांना कळतं ऑनलाईनवरती आहे, ऑनलाईननं तुम्हाला ऑर्डर येतात, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि आपण बरेच वेळ तक्रारी केलेल्या आहेत, चांगले ड्रायव्हर निर्माण करण्यासाठी आरटीओवाले हे टेस्ट न घेता हे तुम्हाला डायरेक्ट लायसन देतात आणि 1,500 2,000 खातात। अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा। तुम्हाला आतापर्यंत 2 वेळ ऑर्डर आलेले आहेत। आणि आजही मी तुम्हाला सांगतो, 28 नोव्हेंबर 2024ला तुम्हाला परिवहन आयुक्तांनी सुद्धा ऑर्डर पाठवलेली आहे। तुमचे जे टेस्ट तुमच्या कार्यालयातले अधिकारी घेतात ते 30% 40% टेस्ट न घेता तुम्ही ते पक्की लायसन देता आणि 1000 ते 1,500 रुपये खाता। आणि असे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा। हे पहा आरटीओवाल्यांनो, हे बघा, आता आदेश तुमच्याकडे नाही म्हणतायचा, कशाला बरं बनवत असतायच्या लोकांना? कारण तुम्ही आणि गुरु हा मोठा झोल करत असतासा आणि तुम्ही पैसे खाल्ल्याशिवाय काही काम करत नाहीसा। तर हे बघा, तर हा आदेश तुम्हाला 28 नोव्हेंबर 2024ला दिलेला आहे राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना, की तुम्ही टेस्ट घेता तिथं तुम्ही त्याची टेस्ट घेत नाही आणि बेदरकारपणे तुम्ही करतात। तुमच्यामुळं अपघात होतात आणि तुम्ही भ्रष्टाचारी अधिकारी आहात, तुम्हाला सस्पेंड करायला सांगितलेलं आहे। आम्ही मागणी सतत करत असतो मी। आणि हे म्हणतात झोलावाले मिशावाले आमचं काय करतात? अरे मिशाला बांधून तुम्हाला कुठं कारवाई होईल हे तुम्हाला बी कळणार नाही, आरटीओवाल्यांना तुम्हाला बी कळणार नाही, हे बी लक्षात ठेवा। तुमचं पापाचे दिवस भरलेले आहेत गोरगरिबांना लुटून। आणि ह्याच्यात तुम्हाला सरळ प्रत्येक कार्यालयातील चाचणी विना टेस्ट घेता लायसन देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा। आणि या पत्राच्या अनुषंगानं, आदेशाच्या अनुषंगानं आरटीओ अधिकाऱ्यानं अहवाल तयार करायचा आहे, अहवाल, आणि तो आयुक्त कार्यालयात सादर करायचा आहे। हे आरटीओवाल्यांना लक्षात ठेवायचं आहे। तुमचा झोल आहे ना तिथं 1000 1,500चा चालतो, तुमचं तिथं येऊन फोटो काढणार आहे। तो अधिकारी घावला की गेलाच म्हणायचं, एक नाव हे फोटोमध्ये आला की। कारण तुम्ही हेच काम करतासा गुरु आणि तुम्ही, हे मात्र आरटीओवाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे। आणखी दुसरं, रिक्षा टॅक्सीचा परवाना धारक फिटनेस नूतनीकरणाला म्हणजे पासिंगला तिथं आरटीओच्या समोर हजर राहावं लागतं, तरच तुम्ही ते पासिंग करू शकता। आणि तुमचे दोस्त आहेत ना झोलर गुरु आणि तुम्ही, गुरु 500 रुपये घेतो आणि त्याला WPH म्हणतात। तुम्हाला ह्या ऑर्डर 4 वेळ आलेल्या आहेत। आणि आज बी आता मी ह्या तारीख सांगतो, 21 फेब्रुवारी 2025, 21 फेब्रुवारी 2025 आरटीओवाल्यांनो बघा, महाराष्ट्रातल्या बघा आता तुम्हीच हे, कारण तुमच्या तक्रारी आता आहे ना। मी काय साहेब लोकांना मस्का मारत नसतो, त्याला सलाम मारत नसतो, डायरेक्ट 20 वर्ष झालं तुमच्या तक्रारी मंत्रालयात झाल्या आणि तुमची सगळी कुंडली बनलेली आहे। 500 रुपये खातासा, WPH करतासा, जो परवाना धारक आहे का कोण आहे कुठला आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही। 500 रुपये खातासा तुमच्या नोकऱ्या जाणार आणि असते तुमची कामं आहेत ना कायद्यानुसार, हे लॉबिंग आयडी खोलायला तुमच्या चौकशी होणार।
जातील ना. अहो मोबाईल नंबर अपडेट करताना तुमचे काय झोल आहेत ना, ह्यात सुद्धा सगळे अधिकारी जातील असं समजायचं काम नाही. कॅबिन मध्ये बसून झी खातात आणि त्या अपडेटचा सुद्धा तुमचा लय मोठा घोटाळा आहे. मोबाईल अपडेटचा 400-500 रुपये घेतात ना, कसे तुमचे बाहेर निघतायत बघा. ते सगळ्या आरटीओ मध्ये झोल चालतो गुरुंतो मी, पण त्यात मी तुम्ही फसलायचा आणि या मीटरच्या डबड्यात तर तुम्ही फसलायचा, हे मी लक्षात ठेवा. आरटीओच्या कार्यालयात पेपरवरती एक सह्या आणि मीटरच्या पावतीवरती झोपड्यात सह्या मारते, हे मी विसरू नका. आरटीओ वाले म्हणतात हे मूचवाला येडा आहे, पागल आहे, झोळावाला आहे, पण त्याच्या झोळ्यातनं कुठल्या वेळेला कुठली ऑर्डर निघेल ना हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.